गढ़चिरौली चामोशी राष्ट्रीय राजमार्ग पर कुनघाड़ा रे बस स्टॉप के पास चामोशी से गढ़चिरौली की ओर जा रही एक तेज रफ्तार कार ने दो पहिया वाहन को टक्कर मार दी। यह घटना गुरुवार को घटी। इस दुर्घटना में दो लोग घायल हो गए हैं। घटना के बाद कार चालक वाहन समेत मौके से फरार हो गया। इस घटना से आक्रोशित ग्रामीणों ने 2 जनवरी को राष्ट्रीय राजमार्ग पर बैठकर चक्का जाम करते हुए आंदोलन किया। निवासी अतुल तुलसीराम कोसमशुल्ले गंभीर रूप से घायल हुए हैं और उन्हें इलाज के लिए नागपुर रेफर किया गया है, जबकि संतोष सुधाकर भांडेकर को मामूली चोटें आई है। घायलों को आर्थिक सहायता देने, बस स्टॉप पर सीसीटीवी कैमरे लगाने सहित अन्य मांगों को लेकर ग्रामीणों ने बस स्टॉप के पास चक्का जाम किया। इस दौरान ग्रामीणों ने अपनी समस्याओं की लंबी सूची प्रशासन के सामने रखी। विधायक व अधिकारियों ने आंदोलन स्थल पर पहुंचकर चर्चा की। मंगेश वासेकर कुनघाड़ा इथे ग्रामस्थ आहे। ज्या आपल्या ह्या नॅशनल हायवेला आपला सुरजागड कंपनीच्या बरेचसे मोठे ट्रक इथं कुनघाड़ा फाट्या बस स्थानकावर इथं दोन्ही साईडला उभे राहतात आणि ते त्या धाब्यावर जेवण्यासाठी 1-2 तास उभे राहतात। त्याच्यामुळे जाणारी जी वाहतूक आहे विस्कळीत होते किंवा इथून जो कुनघाड्यावरून येणारा व्यक्ती आहे ते त्याची दिसत नाही, त्याच्यामुळे तो येणारी भरधाव गाडी चिरडते। असा भरपूर वेळा होता वाचलेला आहे, पण यावेळेस प्रत्यक्ष घडलेला प्रकार आहे आणि घडलेला व्यक्ती जो आहे अत्यंत गंभीर आहे आणि त्या गंभीर आपल्याकडे गडचिरोलीला सुविधा नसल्यामुळे नागपूरला ॲडमिट करण्यात आला। नागपूरमध्ये आता आपली परिस्थिती गंभीर असल्यामुळे, आर्थिक परिस्थिती सुद्धा गंभीर असल्यामुळे त्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला दाखल करण्यात आला, पण कालपासून त्याच्यावर काही इलाज झालेला नाही। प्रायव्हेटला करतो म्हटलं तर आपली परिस्थिती नाही। त्याच्यामुळे जे सुरजागड कंपनीचे जे ट्रक आहेत, जे जबाबदार आहेत, त्यांच्याकडून जरी झालं नसलं तरी ते स्वतः त्यांचे ट्रक जबाबदार आहे। त्याच्यामुळे आम्हाला त्याचा पूर्ण खर्च आणि तो जरी आपला सुधरून आला तरी नंतर काही तुरंत मध्ये कामाला लागणार नाही। त्यामुळे त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाची जबाबदारी म्हणून रोख रक्कम 15 लाख रुपये दिल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही, असा पूर्ण ग्रामस्थांचा आमचा निर्णय ठरलेला आहे। पोलीस प्रशासन कितीही जबरदस्ती केली तरी आम्ही हटणार नाही। आम्ही प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देऊ, पण आम्ही हटणार नाही।